हाय, वेलकम आहे यूट्यूब चॅनल. सगळ्यांना नमस्ते मंडळी. हे बघू शकते तर मी आत्ता कामावरनं आलेले आहे. मला इतकी भूक लागली आहे तर भात गरमीमुळे खराब झालेले आहे, कारण की रात्री होता म्हणून मी काही बनवलं नव्हती. तर मी म्हटलं त्याच्यावर तर सोडलं आणि चपाती बनवली होती, पण मला भात खाऊ वाटत होत्या तर काहीच नव्हत्या. म्हणून मी आता काय केलं आहे की फरसाण आणले आणि मुरमुरे आणल्या आणि त्याच्यात मग आमची मुलगी बघा कांदा टमाटो सगळं कट करून टाकायला लागलं. किती छान वाटायला लागलं बघा मुरमुऱ्यामध्ये टमाटो. आणि मी काय केलं की फरसाण आणलं आहे, बघू शकते 20 रुपयाचं फरसाण आणलं आहे. तर इतकी मला भूक लागले तर काहीच नव्हती, म्हणून मी म्हटलं की आणू जा फरसाण आण, मुरमुरे आण, आपण ओली भेळ करून आपण खाऊ. तर हे बघू शकते कोणाला ओली भेळ आवडतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आमच्या मुलांना आमच्या अनुला पण फार आवडतात. अनु, तुला आवडतं का? बघू शकते आमच्या अनुला पण. तनू तुला? बघा आमच्या तनूला पण आवडतात आणि मला तर फारच आवडतात. तर मला इतकी भूक लागली मी काय सांगू आता. तर कामं सगळं आज करून आलेलं आहे, झाडू फरशी वगैरे भांडी वगैरे. मला इतकी भूक लागली, सकाळी 9 वाजता गेली होती मी. तर इतकी भूक लागली. अनुला म्हणलं आणू जा मुरमुरे आण, फरसाण आण, आपण ओली भेळ करूया. बघू शकते किती छान बघा, किती छान रंग वाटायला लागले. तर मला पण खाऊ वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर म्हणून मी आता ओली भेळ केलेलं आहे. तर आमची पोरीला म्हटलं की पातेल्यामध्ये कर, नाहीतर छोटीशी घमील घे. तर ते म्हणले की छान आपल्याला मिक्स करता येते मम्मी, म्हणून टोपच घेतली. बघू शकते मोठं टोप घेतलेली बघा. तर म्हणून ना मी ह्याच्यात सगळं मिक्स करायला लागले. तर कोणाला खाऊ वाटतात अशी म्हणजे टाईमपाससाठी, तर नक्की कमेंटमध्ये सांगा की मला तर फारच आवडतात. ह्याच्यामध्ये लिंबू पिळवायला लिंबू नव्हती, कारण की ऊनमुळे सगळं सुकून जातात. पण कोणी फ्रीजमध्ये ठेवतात, तर आमच्या इथं तर नाही म्हणायला लागलं फ्रीजमध्ये. तर म्हणून आम्ही विचारून आलो दुकानमध्ये, तर नाही आहे. तर मी पण माझ्याकडं पण एक फ्रीज आहे, तर फ्रीजमध्ये तर मी ठेवत नाही. माझी फ्रीज बघू शकते बघा, फ्रीज आहे माझी इथे हे बघा. तर आमची फ्रीजला ना थोडंसं मागे हे बघा भिंतीचं इथे थोडंसं करंट येतो, म्हणून मी काही लावत नाही आहे. फ्रीजचं उघड आणू बघू शकते. तर फ्रीज आहे माझ्याकडं पण आहे फ्रीज, पण थोडंसं करंट येतं. मुलं बाळ आहे बघा उघडलेलं आहे त्याने फ्रीज, हे बघू शकते. दिसते काय बघा, हे बघू शकते. तर मी कारण की आमच्या मुलांना करंट वगैरे लागेल म्हणून मी काही बघा बंद केली त्याने आणून. तर मुलांना करंट वगैरे लागतात, मी घरी नसते म्हणून मी काही असं म्हणजे हे करत नाही आहे, लावून ठेवलं नाही आहे मी. तर म्हणलं की नको आपल्याला काहीच नको आपण, म्हणून मी माठ आणलेले, माठमध्येच मी पाणी पिते. आणि भाज्या बी आणलं तर मी लगेच करते आणि तेवढंच आणते. तर म्हणून मी जास्त बी आणून ठेवत नाही. टमॅटो आणि कांदा तर असतातच, ते खराब व्हायचं गोष्टी नाही आहे. तर म्हणून मी सकाळी संध्याकाळ भाजी आणते. तर आमची अन्न म्हणले आपण ओली भेळ करू मम्मी, मला भूक लागली मला पण, तर आपण खाऊया. तर मी बनवलेले छान आमची अन्न पण मदत केली फारच. मम्मीला भूक लागली म्हणून आमची येडीबाई आली बघा. आमची हे येडीबाई आहे, नुसतं उन्हामध्ये इकडे तिकडे फिरतीये. एक जागेला बस म्हणून मी सकाळी सांगून गेली होती. तर त्याला आता मी हे बघा लाटण घेऊन बसले, हे बघू शकते मी लाटण घेऊन बसले ह्याला मारायला. तर ऐकणं झाली आणि दात कशी काढते बघा. तर इतकी उन्हात सगळं मामाला इतके घाम सुटायला लागले. तर रस्त्यात छोटे भावांना घेऊन नुसतं इकडे तिकडे खेळत बसली होती बघा. तो कसं खोड्या काढतात, कोण तर मारले सांग मम्मी म्हणतात सारखी ना. मुलांचं इतकी प्रचंड ना, खरं सांगायचं की 4 घराचं काम करून आलेलं परवडतात, पण मुलं बाळांना सांभाळायचे म्हणलं तर फार कठीण असतो. तरी पण मित्रांनो आपल्याला लेकराय बाळा म्हणलं तर आपल्याला वजन नाही होणार. तर खोड्या आता लाणे म्हणून करतात. तर मी म्हणलं की मग खेळू नका इकडे या म्हणून. निवृत्ती, ए निवृत्ती इकडे ये आत, बरं आत ये. सायकल तुटलेलं सायकल घेतला आणि खेळायला लागले. नको खेळू म्हणलं तर पण खेळायला लागले, काय सांगायचं आता. निवृत्ती ये म्हणले मी तुला, बघा आले. आमची निवृत्तीचं तुम्हाला दात बघायचे का? निवृत्ती दात दाखव बरं. ये ते बघा पळत होते तो. दात तर दाखव. हे बघू शकते दात नीट दाखव. हे बघा सगळं
सगळं दात खाल्लेले. तर आमची निवृत्तीचं दात आता पडून यायला लागले. तर ते बघा मुरमुरे कशी खातो. त्यांना पण आवडतात मुरमुरे खायला. मुलांना तर प्रचंडच आवडतात. सप्पक बनवलेले बघू शकते. तर काय तिखट मीठ काय टाकलं नाही आहे, फक्त कोथिंबीर, टॅमॅटो आणि कांदा आणि कोथिंबीर टाकलेले आणि फरसाण टाकलेले. तर काही नाही केलं एवढे, पण इतकी खोड्या काढत बसतो ना बाहेर बी गेलं की, तो मारला हे मारलं, नुसतं खोड्या काढतो. आणि म्हणून मला ह्यांना एक एक झपाटा घा. बघा कसं बोलतो, भेळ म्हणून बोलतं बी नाही. तोंडात खा आणि बोल. काय बोलायचं आहे का तुला? बोल, काय बोल ना. कशाला खाल्लं मग? बोलायचं ना अगोदर. बोल बोल. घाम बघा किती सुटलेले, नुसतं इकडे तिकडे पळतो, इतकी पळतो. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर टाकली आणि मेथी. मेथी नाही रे बघा, ते कोथिंबीर आहे. मेथी म्हणतात, कोथिंबीर हे बघा. हे त्यांना दिसले म्हणून ते म्हणतो मेथी म्हणून. मेथी नाही येते, काय आहे? कोथिंबीर. तर आमच्या मुलांना पण थोडंसं आहे, कन्नड बोलते म्हणून अवघड पडायला लागले, हिंदी मराठी तरी पण बोलतंय मित्रांनो भावांनो. तर असं काही नाही आहे. आमची निवृत्ती फार शहाणा आहे आणि बोलतो तर छान. आणि गणित तर इतकी मोजून आणतो ना, की मी दुकानाला पाठवलं तर इतकी मोजून आणतो. काय कुठल्या गोष्टी 10 रुपये बी आपण दिलं तर मग त्याच्यात किती राहिलं, किती खाल्लं, ते पण हिशोब करून आम्हाला सांगतात. असं काय नाही आहे. 1-2 रुपये चॉकलेट खाण्यासाठी दिलं तर तरी पण त्याच्यात हिशोब देतं आपल्याला, की आमचे मुलं एवढं हुशार आहे. तर मग मी एवढं खाल्ले, एवढं राहिलं आणि एवढं ठेवले म्हणून. तर आमची निवृत्ती आता खायला लागले बघा. तर आता मी खाणार आहे वल्ली वेळ. कुणाला आवडतात मित्रांनो भावांनो. तर सर्वांना बाय बाय आता. आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा वल्ली वेळ कुणाला आता उन्हाळ्याच्या वेळांना टाईमपास बसून म्हणजे छान अंगणमध्ये बसून खायला कुणाला आवडतात, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय सगळ्यांना.